विजय सर सेल्ट जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। सर हा एकंदरीतच हा संपूर्ण प्रोजेक्ट काय आहे आणि येथे काय नागरिकांना कुठल्या सोयी सुविधा भेटणार आहेत आणि नागरिकांनी का जे प्राइम मध्ये इन्व्हेस्ट करावं, काय तुम्ही जनतेला सांगा? कसं आहे माहिती का सर, आता कसं आहे की जे प्राईम जे आहे ना, जे प्राईम आपण एक बघायला गेलं तर 2010 पासून जे आहे ना आपण मार्केटमध्ये आहे आणि आजपर्यंत जर बघायला गेलं तर पुष्पकनगरपासून आपण चालू केलेलं आहे। पुष्पकनगरमध्ये आपले खूप सारे प्रोजेक्ट जे आहेत ते जे ऑनगोईंग आहेत। जवळपास बघायला गेलं तर 20+ प्रोजेक्ट जे आहेत ना त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि प्री लॉन्च पण प्रोजेक्ट आपल्याला आहेत। आता आपण एक टाउनशिपमध्ये एंटर करतोय जे गिरवलीपासून आपण चालू करतोय। गिरवली असा प्रोजेक्ट आहे तो 15 माळ्याची टाउनशिप येते। आता आपण 2.5 एकरमध्ये टाउनशिप जे आहे ना हे आपण लॉन्च केलेले आहे। त्याचं बिल्डिंगचं रेरासीसी आलेलं वर्क पण स्टार्ट झालेलं आहे। पण आपण आता 14 तारखेला जे आहे ना आपण मोठा लॉन्च करतोय। कस्टमरसाठी ऑफर का ठेवले की आपण ह्या ठिकाणी कसं आहे ना की एक ज्याचं बजेट कमी आहे, सगळ्यात कमी बजेट आहे ना तो पण ह्या ठिकाणी घर घेऊ शकतो। कारण मोस्टली काय होतं ना की कस्टमर येतात त्यांचं बजेट बसत नाही पण कस्टमर रिटर्न जातात। पण याच्या ठिकाणी कसं आहे ना की आपण त्यांना अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये जे आहे ना घर प्रोव्हाइड करतो आहे। छोट्यापासून म्हणजे बघायला गेलं तर 1 RK 1 BHK 2 BHKमध्ये आपल्याला व्हेरियंट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये। आता ह्या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का, आपण जे आहे ना की 1 BHK जर बघायला गेलं तर आपण एक 32 लाखापासून 36 लाखापर्यंत जो आहे ना आपण 1 BHKचं प्राइसिंग ओपन करतो आहे। अजून कसं आहे ना की हा प्रोजेक्ट जो आहे ना आपण 14 तारखेला लॉन्च करतो आहे मोठा प्रोजेक्ट। आपला 14 फेबला जो आहे ना मोठा लॉन्चिंग असल्यामुळे जो आहे ना एक बजेट सेगमेंट बोलतो ना आपण 30 लाखाचं ज्याचा बजेट आहे तो थोडाफार स्टेज करून 32पर्यंत येऊ शकतो किंवा 35चं बजेट आहे त्याला मोठं घर पाहिजे विथ ॲम्युनिटीज पाहिजे त्या ठिकाणी हा त्यांच्यासाठी जो आहे ना आपण जे प्राईमचा प्रोजेक्ट जो आहे आपला जो आहे ना एकदम सुपर मस्त प्रोजेक्ट आहे जो आहे ना की मार्केटमध्ये आपण पहिल्यांदा घेऊन आलो आहे। आणि कसं आहे ना की प्रायझिंग पण त्या ठिकाणची जे आहे ना त्यांच्यासाठी आपण एक चांगली प्रायझिंग ठेवलेली आहे विथ ऑल बँक जे आहेत ना आपले। तसं बघायला गेलं HDFC म्हणा किंवा SBI म्हणा, ॲक्सिस म्हणा, ICICI म्हणा ह्या बँकेकडनं आपण FDI वगैरे दिलेलं आहे। ज्यांचं लोन बसत नाही त्यांच्याकडून फायनान्स थ्रू आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहेत। चांगले सारे ऑप्शन त्यांच्यासाठी आपण ठेवलेले आहेत आणि विथ ॲम्युनिटीज बघायला गेलं तर याच्यामध्ये कसं आहे ना की स्विमिंग पूल सोडला ना तर बाकी सगळ्या ॲम्युनिटीज आहेत। बट स्विमिंग पूल पण आपण देतो आहे। आता आपण 2.5 एकर लॉन्च केलेलं आहे। बाकी जे आहे ना आपल्याला 3 फेज आपण अजून लॉन्च करणार आहे पण त्याला आपण थोडासा टाईम देतो आहे कारण सुरुवात आपण इथून केलेली आहे आता।